रामकृष्ण हरी माऊली. इंदापूरच्या बेलवाडीमध्ये पहिलं मानाचं गोल रिंगण पार पडत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये आपण आता आहोत. काय भावना? एकतर सर्वप्रथमतः सर्व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सर्व वारकरी वर्गाचं आणि ह्या राज्यातल्या वारकरी वर्गाचं मी स्वागत करतो. कारण हे पहिलं रिंगण आज आमच्या मतदारसंघामध्ये होत आहे आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये एक वारकरी भक्त म्हणून यात सामील होतो. एक वेगळाच आनंद ह्या माध्यमातून मिळत असतो आणि मला असं वाटतं ही एक वेगळी परंपरा, ही महाराष्ट्राच्या संतांची परंपरा आहे. महाराष्ट्रातल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज असतील, ह्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे तो सांस्कृतिक मार्ग आहे, तो आध्यात्मिक मार्ग आहे, तो आनंदाचा मार्ग आहे आणि तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा मार्ग आहे. आणि मला असं वाटतं त्याचं नेहमीच आम्हाला अभिमान वाटतो आणि आज एवढ्या लाखोच्या संख्येनं वर्ग आलेला आहे, त्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. इंदापूरमध्ये सुद्धा पालखी सोहळा आता जाणार आहे. मोठ्या प्रमाणात इंदापूरमध्ये गर्दी होते, मोठे रिंगण असतं तुमच्याकडे, तर त्या संदर्भामध्ये काय नियोजन करण्यात आलेलं आहे? एक या तालुक्याला पारंपरिक सवय आहे. या तालुक्यामधला सर्व ग्रामस्थ, सर्व नागरिक, जसं आपल्या घरी एखादा पाहुणा येतो, जसं आपल्या घरी एखादा फार मोठा आनंदाचा कार्यक्रम असतो, या भावनेनं गेले 100 वर्षापेक्षा अधिक काळ या भागातली लोक अतिशय उत्स्फूर्तेनं काम करतात आणि त्यामुळं प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आणि आमच्याकडे अनेक हरिभक्त पारायण लोक पण आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यातून अतिशय उत्कृष्ट व्यवस्था. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सगळ्यात जास्त दिवस या 21 दिवसामध्ये ही आमच्या मतदारसंघामध्ये असते. हे आमचं भाग्य आहे. त्यामुळे 4 ते 5 मुक्काम असतात या तालुक्यामध्ये आणि त्यामुळे हे 5 दिवस आमच्या सगळ्याच्या आयुष्यातले आनंदाचे दिवस असतात आणि आम्ही हा आनंद उत्सव साजरा करत असतो. ठीक आहे, दुर्दैवानं थोडं यावर्षी पावसाचं संकट आहे, पाऊस व्हायला तयार नाही, खरीप हंगाम निम्मा वाया गेलेला आहे. त्यामुळं पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना आहे की एवढ्या सगळ्या लाखो वारकरी भावांचा आशीर्वाद, सद्भावना, वारकरी बळीराजा सुखी आणि संपन्न व्हावा आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. आम्ही शेतकऱ्यांशी तेव्हा त्यांच्या मनात एक रोष दिसून आलाय. राजकीय घडामोडी ज्या काही सुरू झालेल्या आहेत, आयात निर्यात जी काही सुरू झालेली आहे, त्या संदर्भात त्यांच्या मनात अतिशय नाराजी. भारतामध्ये प्रत्येक जण अतिशय जागरूक आहे, साहजिक आहे, लोकशाही आहे. त्यामुळं या चाललेल्या घडामोडी असतील, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मला असं वाटतं कुठेतरी एक राजकीय आचारसंहिता सुद्धा असण्याची आवश्यकता आहे. निश्चितच. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. हे होते आपल्या सोबत इंदापूरचे आमदार आणि नेते हर्षवर्धन पाटील सर आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियांका लाडी, न्यूज 18 मराठी.